मस्त इकडे अशा सुंदर आणि लाल थरा झालेल्या आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. आहे मागच्या आवाडातला परिसर. हा त्या दिवशीच आम्ही अंगणा बनवून घेतला. इकडे हा पाटा ठेवलेला आहे. ही सीडी आहे आमच्या घरातली जुनी. तिकडे फावडा आहे. आत्ताच हे सगळं काम केलं. आणि हे जे आहेत ते कोणे आहेत. ह्या कोण्यांची झिगझॅगमध्ये डिझाईन केलेली आहे गार्डनसाठी. काही प्लांट आहेत ते हे वाले मी विकत घेतलेले आहेत. आणि ह्या आहेत त्याच्या फांद्या आहेत. म्हणजे कोणतीही अख्खी जास्वंद असते ना त्याच्या फांद्या तोडून लावलेल्या आहेत. पण ते म्हटले की ही रुजतील करून. ह्यासुद्धा फांद्या आहेत. हा प्लांट आहे. इकडे आहेत ते अर्ध्या फांद्या आहेत, अर्धे प्लांट आहेत सगळे. आणि हे नारळाच्या बुंदात केळीची पानं टाकून कुजवा करण्यासाठी म्हणजे खत करण्यासाठी ही पानं तोडून टाकलेली आहेत मी. आणि ह्या पद्धतीमध्ये असा छान मस्तपैकी डिझाईन बनवलेली आहे. थोडी वर खालेली झालेली आहेत कारण की हे जे हे होते ते मोठे होते खूप. हे मध्ये कट केलेले आहेत. ते लहान मोठे कट झालेले होते. पण तेवढं मला लेवलमध्ये करायला नाही जमलं. पण तरी पण फार छान बनलेलं आहे. हे पाणी सिंचिंगसाठी पाईप बनवलेला आहे. कारण हॅलो हाय नमस्कार, कशा आहात आपण सगळे. पुन्हा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलेली आहे अचानक कोकणामध्ये आणि मला भेटलेला आहे आंबा खायला. बघा किती फार सुंदर आहे आंबा. एकदम ओरिजिनल पिकलेला आहे बरं. सो म्हटलं चला पहिल्यांदा आधी आंबा खाऊन घेऊया, मग बाकीचा ब्लॉग बनवूया. सो आधी तुम्ही जो भाग पाहिलात ब्लॉगचा, त्या ब्लॉगमध्ये आहे ना मी आधी गार्डन बनवलं होतं. ती झाडं केवढी लहान होती आणि आता त्याच्यानंतर ही तीच झाडं केवढी मोठी झालेली आहेत. सो बघून फार आनंद होत होतं कारण त्यांची देखरेख करायला तिथे कोणच नव्हतं. आणि ज्या पद्धतीने मी अरेंजमेंट करून गेली होती त्यानुसार ती व्यवस्थित वाढली आणि ती छान बहरलेली आहेत. खूप सुंदर सुंदर फुलं येत आहेत डेली. तर पाहून फारच आनंद झाला. आणि काय म्हणतो एक असते ना आपली मनात इच्छा की आपण कोणती गोष्ट करत असतो ती पूर्ण सक्सेस झाली तर तिचा आनंद वेगळा असतो. आणि खास करून झाडं लावायला मला खूप आवडतात. तर तुम्ही बघू शकता ही बाजूला जी जास्वंद आहे ती जवळजवळ 8 की 9 फूट वाढलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला गुलाबसुद्धा आहे, तोसुद्धा तेवढ्याच पटीने वाढलेला आहे. पण त्याला आता कट करावं लागणार आहे. सो मला भेटला आहे आंबा. तर मी आधी आंब्यावरती तुटून पडली कारण रात्रीपासून मी जेवली नव्हती आणि सकाळी नाश्ता न करता फक्त तोंड धुतल्यानंतर डायरेक्ट आंबा खायची सवय ही आमची कोकणातली सवय. तर इकडे तुम्ही बघू शकता ही केळ आहे. ती केळीसुद्धा आता पुन्हा आलेली आहे. तर लास्ट टाईम मी केळीसुद्धा इथून काढल्या होत्या. तर हा व्हिडिओ जो अपलोड करत आहे ते तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून सर्वांनी नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचसोबत हाईपसुद्धा करा आणि अशाच तुमच्या कॉमेंट्स नोंदवत राहा. तर ही केल वाढलेली आहे इकडे. तिचे 2च हे आहेत झाडं. आणि नारळंसुद्धा बऱ्यापैकी आलेली आहेत. आता टेरेसवरती जाण्यासाठी सीडी अवेलेबल झालेली आहे. म्हणजे जेव्हा मी होती ना गार्डनचं काम करायला गावी तेव्हा टेरेसची सीडी नव्हती लावलेली, तेव्हा काम चालू होतं सर्व. सो टेरेससुद्धा तयार झालेला आहे आता. आणि मस्त छान वाटत होतं गावी येऊन. थंड हवा सुटलेली. बऱ्याच महिन्यानंतर गावी गेली मी. तर हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे जो वरून दिसतो. आणि मध्यंतरी मी चढायची वरती टेरेसवरती, पण ते दुसऱ्या सीडीने चढायची तर खूप भीती वाटायची तिच्याने चढायला. तर आता एकदम परफेक्ट सगळं झालेलं आहे.
सकाळी गेल्यापासून तर मला वाटतं 12 वाजेपर्यंत, म्हणजे आम्ही रात्री 2 वाजता पोचलो आणि सकाळी मी उठल्यानंतर मी 2 आंबे खाल्ले, नाश्ता केला आणि प्लस इथे मस्त हवा खात बसली होती. नारळ, इथून नारळाला हात लागतो पण नारळ काढू शकत नाही कारण खूप हाईट आहे त्याची. हां, सेकंड मला बनवला तर आय थिंक नारळ एकदम पूर्ण हातात येतील. सो असा प्रकार आहे. तर इथून मस्त छान असं गार्डन दिसत होतं वरून. साईडची आजूबाजूची जी डिझाईन आहे ती तुटून गेलेली आहे. साहजिक आहे, नारळ पडला की ते तुटणारच आहे. मी जरी किती छान बनवायचा प्रयत्न केला तरी पण बघायला लागेल, कोणती तरी नवीन युक्ती सुचवावी लागेल आणि करायला लागेल ते पुन्हा. सो कारण मला ह्या सगळ्या गोष्टी करायला फार आवडतात आणि त्या मी आवडीने करते. तर ही सगळी झाडं रुजली. फक्त मनी प्लॅन्ट नाही जगला. म्हणजे तिथे ते काम चालू केले ते मला वाटतं मेस्त्र्यांनी उचलून टाकले. आणि वातावरण फार सुंदर होतं गावचं. सगळी गुरं गावामध्ये खायला येत होती, आंबे वगैरे हे ते. इथे बसल्यानंतर एवढी छान थंड हवा येत होती की एकदम मन प्रसन्न होतं. असं वाटत होतं इथून उठूच नाही. तर मी इथे बराच वेळ टेरेसवरती बसून राहिली जिन्यावरती आणि इथून पाहत होती, निरीक्षण करत होती की काय करू शकतो अजून. तर हा बघा, जास्वंदीचा झाड केवढा मोठा झालेला आहे. म्हणजे त्याची वरून हाईट पूर्ण अशी एकदम सरळ दिसत आहे. सफेद जास्वंद आहे ही. अजून वेगवेगळ्या कलरची जास्वंदी आहेत पण त्या आल्या नव्हत्या, त्यांच्या कळ्या होत्या. पुन्हा झाडं लावायची मस्तपैकी. इथे असं बसल्यानंतर एवढी सुंदर हवा येते ना, वाव, एकदम नॅचरल हवा. इथे बसून एवढं भारी वाटत होतं ना की असं वाटत होतं इथून उठूच नाही. आणि मी इथे बराच वेळ मस्तपैकी बसले आणि शुद्ध हवेचा आनंद घेत होती. आणि नंतर मग पुन्हा तेच आंबे होते, तर आंब्यांवरती पुन्हा तुटून पडायचं होतं, कारण आंबे म्हटलं की जीव की प्राण. गावी आमची जी सवय आहे ती रायवळी आंब्यांकडे जास्त वळ असतो. सो आता पुन्हा इथे टेरेसवरती एवढा वेळ बसल्यानंतर पुन्हा गेली आणि आंबे खायला घेतले. रात्रीभराची ट्रॅव्हलिंग आणि इथे येऊन मस्त असं छान झोप काढली एक. आणि त्याच्यानंतर पुन्हा गेली मी आंबे खायला. आणि हे जे रायवली आंबे आहेत ते खाणार होते. तर या छोट्याशा लिट्या आहेत, आम्ही अशा आंब्यांना लिट्या बोलतो. तर हे आंबे पाण्याने छान धुवून घेतले आणि ते सुद्धा सुरीने कट करून घेतले आणि जसे गावी खातो आम्ही गावठी पद्धतीने त्यानुसारच ते सुद्धा खाल्ले. म्हणजे मी तुम्हाला मगाशी आंबा दाखवला जो खाऊन त्याच पद्धतीने. तर हे आंबेसुद्धा असेच चुपून खायचे असतात ॲक्च्युली. आणि फार सुंदर टेस्ट होती ह्या आंब्याचीसुद्धा, एकदम मिरमिरी टेस्ट. तर मला वाटतं मी पूर्ण दिवसाभरामध्ये 4 ते 5 आंबे नक्कीच खाल्ले असणार. आणि त्याच्यामुळे माझी झोप अजून ओव्हर कंट्रोल झाली होती. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही निघालेलो आहोत परत मुंबईला. परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि असंच मस्तपैकी ब्लॉग बनवत सुंदर ट्रॅव्हलिंग करत होतो. वातावरण फार सुंदर होतं. तर मी म्हटलं चला ब्लॉग बनवूया, थोडा बहुत का होईना पण बनवूया. निघताना मला ब्लॉग बनवता आला नाही कारण मी खूप एमर्जन्सीमध्ये निघाली होती. सो त्यावेळेस मला ब्लॉग बनवता आला नाही. तर मी म्हटलं चला मुंबईला जाताना तरी ॲटलिस्ट ब्लॉग बनवूया. गावी गेल्यानंतर बरं वाटलं, मग मी म्हटलं ठीक आहे आता ब्लॉग बनवते, आली आहे गावीच. तर हा होता माझा छोटासा कोकणातला प्रवास. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेज आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. त्याचसोबत तुमच्या कॉमेंट्ससुद्धा नोंदवत राहा आणि असेच आपले व्लॉग बघत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून सो मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. टाटा, बाय बाय, टेक केअर. आयुष्य बघ असं